स्वामी तुलसीदास जी महाराज रामचरितमानस भगवान की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। शूर्पणखा पंचवटीच्या ठिकाणी आली। पंचवटी सो गई एक बारा। पंचवटीला आले, रामाला पाहिलं, बसा बसा, रामाला पाहिलं आणि पाहत राहिली। सुंदर दिसतो ना देव, पाहत राहिली रामाकडे। बुरळ पडली शूर्पणखेला। जीवनामध्ये पती असताना सुद्धा प्रभू रामचंद्रांच्याकडे विवाह करण्यासाठी प्रस्ताव ठेवला शूर्पणखेने। जवळ आली आणि विचारू लागली, हे नाथ, हे प्रभू, तुम समन पुरुष नमो समनारी। या जगतामध्ये तुमच्यासारखा पुरुष नाही आणि माझ्यासारखी नारी नाही। आपल्या दोघांचं मिलन होतंय, हा संयोग आहे। यह संजोग विधी रचा बिचारी। त्या विधात्याने हा संयोग घडवून आणलेला असावा, बोलते शूर्पणखा। आणि काय असतं बघा, जे नकली आहे बरं का, जे नकली आहे, जे डुप्लिकेट आहे ते जास्त खुलून दिसतं। तुम्ही बेंटेक्सच्या पुढे सोनं आणा, सोनं फिक्क पडतं पण बेंटेक्स चमकतं, आहे का नाही? म्हणून बेंटेक्सचा स्वीकार करावा का? बेंटेक्सचे दागिने चांगले दिसतात म्हणून बेंटेक्स घालावं का अंगावरती? घालून फजिती होते, फजिती, आहे का नाही? एक मावशी लग्नाला निघाली, निघाल्याच्या नंतर आता दागिने बायाला भरता नाजरात, आहे का नाही? याचं मागून नी, त्याचं मागून नी, आहे का नाही? एकीचं गंटन, एकीची बोरमाळ, कळते ना बोरमाळ? एकीच्या पुतळ्या, एकीचं डोरलं, असं घालतात बायका गळ्यामध्ये, आहे का नाही? नटून थटून जातात। एक जणीनं घातलं, कशाचं घातलं? कशाचं नितीन बाबा? कशाचं? बेंटेक्सच घातलं, बेंटेक्स डुप्लिकेट। आणि बाजारला गेली। कुठं गेली? बाजारला गेली। बाजार करत असताना एका चोराची नजर पडली तिच्यावरती। मावशीला गडगंज दिसायली। म्हटला, हिच्या अंगावरचं सोनं नेलं पाहिजे आपण काढून, पण ते आता बाजारात कसं काढावं? मार बसल ना तिच्याच माग ही, आहे का नाही? हे वांगे निवडाले की ती बी वांगे निवडायचं, घेणं कधी येणं, फक्त हिच्या माग जायचंय, हिच्या मुक्कामापर्यंत। चोर हिच्या माग सगळ्या बाजारात फिरला आणि नेमका आला, आहे का नाही? तिच्या घरी, ती घरी गेली की चोर तिच्या मागच आडोशानं घरी आला, तिथं भिंतीच्या। आता रात्रीची वेळ, जेवण वगैरे झाले सगळ्यांचे, उन्हाळ्याचे दिवस होते। मालक शेतात गेले, बॅटरी घेऊन दाऱ्यावर गेले। त्यांना बघितलं, मालक गेले की ही घरात शिरलं। कोण? चोर घरात शिरला। ऐकालात ना तुम्ही? चोर घरात शिरला आणि तिच्यावर शस्त्र उगारलं। कुठे दागिने? आता दिनानं ती बेंटेक्स आहे पण दिवाटांना देना झाली। दाब देऊन त्या चोरानं काढून घेतले, मारली, है का नाही? आणि चोरानं ते दागिने काढून घेतले, है का नाही? आता नेहलेत नेऊ द्यावे का? चोर दारापर्यंत गेला, लागलं का? नाही लागलं काय कुणाला? हा, नेमका
चोर दारात गेला ही चोराला कशी करते मुडद्या नेनाच का नाही डुप्लिकेट तर राहत. आता काय कर चोर म्हणला हिच्या माग दिवसभर फिरलो आणि डुप्लिकेट निघालं. माघारी आला पुन्हा अशी मारली डुप्लिकेट घालून फिरते मला चोराला फसवते अशी मारली. मग तरी ग बसावं का. ती म्हणली किती बी मार तुझ्यापेक्षा पप्याचा बाप लई मारते. कशाने झाली फजिती डुप्लिकेट अंगावर घातलं की फजिती होते बरं का. डुप्लिकेट जास्त उठावदार दिसत. शूर्पणखा डुप्लिकेट आहे डुप्लिकेट आणि म्हणते तो तुम सम पुरुषन मो सम नारी. तुमच्यासारखा पुरुष नाही या जगतामध्ये आणि माझ्यासारखी नारी नाही. आपण काय करू आपण लग्न करू. रामाने सांगितलं. आता ही लटक रूप धरून आली ना रामाने लटकच सांगितलं म्हणे हे सुंदरी एक काम कर म्हणे ती स्त्री दिसते ना ती माझी पत्नी आहे. तू जर माझ्या बरोबर लग्न केलंस तर तुला तिची दासी होऊन राहावं लागेल. तू एक काम कर तो 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 ती तिकडे बसलाय ना तो माझा भाऊ आहे त्याचं लग्न झालं नाही. आता नव्हतं का झालं लक्ष्मणाचं झालं तर ना उर्मिले सोबत. आता लटक्या सवे लटका तुका लटक्या भावेवर तर तसे आता लटकच बोलायचंय ना. आणि मग लक्ष्मणा त्याच्या बरोबर लग्न कर. ती सोंग तिकडे गेलं लक्ष्मणाकडं म्हणे आपण लग्न करू. लक्ष्मणानं सांगितलं ठीक आहे लग्न केलं असतं. अगं पण मी त्याचा दास आहे मी त्याचा दास आहे. ती म्हणेल तसं त्यानं उठ म्हणलं की उठावं लागतंय त्यानं बस म्हणलं की बसावं लागतंय. त्याच्या आज्ञेनं माझं सगळं चालतं. म्हणजे मग तू जर माझ्यासोबत लग्न केलंस तर तुला सुद्धा दासी होऊन राहावं लागेल. ती मालक आहे त्याच्याबरोबरच लग्न कर. पुन्हा रामाकडे आली. आता डुप्लिकेट ही पुन्हा रामाला विनंती करू लागली. माझ्या प्रभूने लक्ष्मणाला इशारा केला आणि मग शूर्पणखेचे नाक कान कापले. बरं का नाक कापले कान कापले रक्तबंबाळ झाले. नाक कान बिनु भई विकरारा नाकात. बरं का माणसाचं सगळं जावं. आता माझं बोलणं कळते का नाही बघा तुम्ही. बाबा माणसाचं सगळं जावं पण माणसाचं नाक जाऊ नये. काय मत आहे तुमचं. सगळं गेलं अडचण नाही पण माणसाचं नाक जाऊ नये. काय म्हणायचं मला कळलं तुम्हाला. अरे सगळी संपत्ती जाऊ द्या पुन्हा प्राप्त होईल. जमीन जुमला सगळं जाऊ द्या पुन्हा प्राप्त होईल. पण एकदा नाकाचा शेंडा गेला ना पुन्हा समाजात किंमत राहत नाही. जपलं पाहिजे आपल्या नाकाला आपण. बरं का आता नाका की ना कानाशिवाय गेली ती. नाक कान कापले तिचे. नाक कान बिनु भई बिकरारा जनश्रवण लगे सई हृदया. भूषण भाई विपलाता दिग दिग तव पुरुष बल भाता. नाक कान बिनु भई बिकरारा. नाका कानाशिवाय ओरडत गेली कुठं. ज्या ठिकाणी रावण रंगशाळेमध्ये अप्सरांच्या सोबत नृत्य करतोय तिथं आली. रावणाची बहीण आहे ना ती. रावणाला बाजूला काढलं रावणाला जोरात रावण भानावर आला. अरे इथे काय नाचतोय असल्या घेऊन. अरे यांच्यापेक्षा सुंदर मंदोदरीपेक्षा सुंदर एक स्त्रीवनामध्ये आली. दिलं ना पेटून आता हिनं. एक स्त्रीवनामध्ये आली. अरे तिच्यासारखी सुंदर स्त्री या त्रिभुवनामध्ये नाही. तिचं हरण कर तिला घेऊन ये तरच तुझं पुरुषत्व आहे. रावण चित्कारून उठला माय बाप कुणी केली तुझी अवस्था. सगळा इतिवृत्तांत सांगितला. खर दूषणाला घेऊन आली. रामावरती चढाई करून खर दूषण अनेक सैन्य शूर्पणखा पुढं आणि हे सगळं सैन्य पाठीमाग. ऐका नाही
कसं युद्ध जिंकता येईल बरं? नक्त्याला पुढं केल्यावर आपशकुनी आहे ते बरं का. खरं दूषण मारले, सगळा पराभव झाला. आणि मग रावणाने विचार केला त्या स्त्रीला आणलं पाहिजे आपल्या महालामध्ये. रावण इकडे विचार करतोय, रात्रीची वेळ आहे, आता खऱ्या रामायणाला सुरुवात होती ऐका. आणि मग अशामध्ये माझे प्रभू आणि परांबा भगवती सीता एकांतामध्ये बसलेले. माझ्या प्रभूने सांगितलं, सीते बोला नाथा, म्हणे उद्यापासून खऱ्या रामायणाला सुरुवात होणार आहे. म्हणे मग तुम्ही आता इथं राहायचं नाही, कुठं जायचं? तुम पावक मह करहु निवासा. गोस्वामी लिहितात, जब लगी करहु निसाचर नासा. मी जोपर्यंत निशाचरांचा नाश करत नाही तोपर्यंत तुम्ही काय करा, अग्नीच्या स्वाधीन व्हा. तुम पावक मह करहु निवासा, अग्नीमध्ये निवास करा. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, रावणाने खरी सीता लंकेमध्ये कधीच नेली नाही, लक्षात ठेवा. हे तंबाखूला चुना लावित लावित रामायण सांगतात का? हे सांगतात. बरं सांग ना तरी काय गमतीचं असतं गोपाळ महाराज. ओघात असं सांगतोय, प्रभू रामचंद्र श्रीरामाला सांगू लागले, हनुमंतराया मारुतीला सांगू. आता हनुमंतराया मारुतीला आणि प्रभू रामचंद्र श्रीरामाला. अरे बोलताना वाक्य रचना तरी तुझी व्यवस्थित आहे का? असं नाही. खऱ्या सीतेला रावणाने कधीच स्पर्श केला नाही. वाक्य घेऊन जा घरी, कधीच स्पर्श केला नाही बरं का. रावणाला श्राप होता, श्राप. हे रावणा, जर तू परस्त्रीला काम भावनेने स्पर्श करशील डोक्याचे 100 तुकडे होतील, असा श्राप होता राम. मला जर सीता मातेला रामाने घेऊन गेल्याच्या नंतर आपल्या खांद्यावर टाकून गेला ना, घेऊन स्पर्श केला, मग रावणाच्या डोक्याचे 100 तुकडे का झाले नाही याचाच अर्थ असा आहे, रावणाने कधीच सीतेला परस्त्री म्हणून स्पर्श केला नाही. नव्हे नव्हे ती माया होती बरं का. खरी सीता अग्नीच्या स्वाधीन झाली. तुम पावक मह करहु निवासा, जब लगी करहु निसाचर नासा. आणि मग त्या रात्री सीता माता अग्नीमध्ये प्रविष्ट झाल्या. कधी आल्या माहित आहे का? ज्या वेळेस सीता शुद्धी झाली त्यावेळेस जी अग्नीतून सीता बाहेर आली, ती सीता रावणानं नेण्याच्या आदल्या रात्री अग्नीमध्ये प्रवेश केलेली सीता आली. तुम्ही रामायणाची पानं उघडून बघा. आणि मग अशामध्ये रावण मारीच्याकडे गेला. मामाय ना मारीच, मारीच्याकडे गेला आणि सांगितलं, मामा मारीच, बोलो भांजे. म्हणे चला आपल्याला एक काम करायचं आता. म्हणे काय? वैदेही सीतेला आणायचंय. मारीच्यानं सांगितलं, असल्या दुष्ट कामामध्ये मी सहकार्य करणार नाही आणि तिकडं तर येणारच नाही का. अरे लहान लहान होते, विश्वमित्रांच्या सोबत होते, एकच बिगर टोकाचा बाण मारला तर 7 सागराच्या पलीकडं 100 योजना आम्हाला समुद्रामध्ये टाकून दिलं. आणि आता जर आलो तर तो मला जिवंत ठेवत नाही. रावणाने सांगितलं, तिकडं आल्याच्या नंतर तो जिवंत ठेवत नाही, इथं असताना तुम्ही जर नाही आला तर तुम्हाला मी जिवंत ठेवत नाही. राक्षस होता ना मारीच. मारीच्याने विचार केला, ह्या दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा देवाच्या हातातून मेलं तर मोक्ष तरी प्राप्त होईल. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. आणि मग मारीच्याने सुंदर असं सोन्याच्या हरणाचं रूप घेतलं आणि ते हरिण त्या पंचवटीच्या ठिकाणी कुटियेच्या भोवती लागलं फिरायला. टुनुक टुनुक टुनुक, ह्या झाडात चाडून त्या झाडाआड, त्या झाडावरून त्या आड झाडाआड हे फिरू लागलं. आणि हे कुणी पाहिलं? कुणी पाहिलं? बोला बोला. सीतेनं पाहिलं.
म्हणते सीता? तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणूनी द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणूनी द्या तो हरिण अयोध्या नाथा. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणूनी द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणूनी द्या तो हरिण अयोध्या नाथा. हरणाचं वर्णन करू लागली सीता माता. झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, मोह फुलासम सुवर्ण अंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, ते इंद्र चापसे उच्च भासले उडता, मज आणूनी द्या तो हरिण अयोध्या नाथा. तोडिता फुले सहज पाहिला जाता, मज आणूनी द्या तो हरिण अयोध्या नाथा. काय म्हणते सीता? तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणूनी द्या तो हरिण अयोध्या नाथा. हे अयोध्यानाथा, मला तो हरिण पाहिजे, सोन्याचा हरिण. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे जगाचं परब्रह्म ज्याच्या सोबत आहे त्याला हरणाचा मोह व्हावा. प्रभू सोबत आहे, देव सोबत आहे, तरी सुद्धा सोन्याच्या हरणाचा मोह व्हावा. खरी सीता असती ना, झाला नसता. खरी सीता अग्नीच्या स्वाधीन झाले. सीता मायावी आहे म्हणून देव दूर आणि सोनं जवळ दिसलं. मायेनं घडतं हे सगळं बरं का. कशी आहे माया? मला सांगा, तुम्ही रस्त्याने चाललात, खरं सांगा, खोटं नाही बोलायचं. रस्त्याने चाललो आपण, आपल्याला दोन मूर्त्या दिसल्या. दोन मूर्त्या दगडाच्या, बरं का. एक आहे रावणाची आणि एक आहे रामाची. कोणती घ्याल तुम्ही? कोणती घ्याल? रामाची. आणली घरी, प्रतिष्ठापित केली, पुन्हा रस्त्याने निघायला लागला. पुन्हा दोन मूर्त्या दिसल्या, एक रामाची एक रावणाची. पण ऐका, रामाची जी आहे ती पाषाणाची आहे आणि रावणाची जी आहे ती सोन्याची. आता कोणती घ्याल? आपण सोन्याची घेऊ माय बाप. त्यालाच माया म्हणतात बरं का. देव जवळ आहे तरी सुद्धा सोन्याची इच्छा, लालसा झाली, यालाच माया म्हणतात. त्रिपुटी झाली तर त्रिपुटी, आता कशी झाली पुन्हा सांगतो, त्रिपुटी. आणि मग आता पत्नीची इच्छा म्हणून ते हरिण इकडं तिकडं फिरू लागलं. ऐकणे गोड. प्रभू रामचंद्रांनी बाण उचलला. मारीच होता ना तो, कशाचं रूप घेऊन आला होता? कोण म्हणलं गाढवाचं? कशाचं? हरणाचं. त्याला मायावी हरिण म्हणतात. ऐकणे
कंचन मृग बन कर आया सिय का अपहरण कराने माया का मारीची चला मायापती को भटकाने. अरे देव मायापती आहे आणि त्याला भटकायला निघालंय. आणि मग माझ्या प्रभूनी धनुष्य उचललं. हरीण पुढे ते मायावी हरीण पुढे प्रभू मागे पडू लागलं. क्षणामध्ये गुप्त व्हायचं, क्षणामध्ये प्रकट व्हायचं, झाडाच्या आडून निघायचं. सुरू झाला लपंडाव माझ्या प्रभूचा आणि मारीच्याचा. दूर घेऊन गेला मारीच देवाला. देवाला सगळं माहित आहे काय घडणार आहे आता. आणि नेमका माझ्या प्रभूंनी शरसंधान साधलं आणि मारीचांचा नेम घेतला. बाण मारीचाला लागला. मारीचाने प्रभू रामचंद्रांच्या आवाजामध्ये मोठ्यानं ओरडला, लक्ष्मणा धावा, सीते धाव, माझे प्राण संकटात आहेत. सीतेनं आवाज ऐकला आणि लक्ष्मणाला सांगितलं, भाऊजी तुमचे बंधू राम संकटात आहेत, तुम्ही त्यांना सोडवायला गेलं पाहिजे. लक्ष्मणानं सांगितलं, माझा भाऊ, अरे ज्याच्या नुसत्या नावानं संकटाचं हरण होतं, संकट नाहीशी होतात, त्याला कसलं संकट येणार आहे. जात नाही. आता सीता मायावी ना बोलू लागली लक्ष्मणाला, तुमच्या मनामध्ये कुठील डाव आहे, तुमचं असं मत आहे तुमचा भाऊ राम सुग्रीवाने पाहिलं, लांबूनच किष्किंधेचा राजा सुग्रीवानं पाहिलं म्हणे कोणीतरी दोन पुरुष येत आहे, बहुतेक वालीनं पाठवले पाहिजे मला मारण्यासाठी. वालीचं सुग्रीवाचं वैर होतं. आणि मग हनुमंतरायाला पाठवलं. कशासाठी? विचारण्यासाठी कोण आहेत म्हणून. हनुमंतराय त्या ठिकाणी आले. माय बापांनो, आज हनुमंतरायाची एंट्री झाली आपल्या कथेमध्ये. म्हणून एकदा हनुमंतरायाचं भजन. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 अरे जय बोलो हनुमान की. जय बोलो हनुमान की. अरे जय बोलो हनुमान की. जय बोलो हनुमान की. अरे राम 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 लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. हनुमंतरायाने प्रभूला विचारलं. काय विचारलं? पहिल्यांदाच भेट झाली ना देवाची. होऊन गेले हनुमंतराय देवाला बघून. प्रभूला विचारलं हनुमंतरायने. गोस्वामी लिहितात, को तुम श्यामल गौर शरीरा क्षत्रि रूप फिरे हो बनबीरा
श्यामल गौर सरीरा, श्याम आणि गौर रंगाचे दोन क्षत्रिय दिसत आहात आणि या वनामध्ये का फिरताय तुम्ही? कोण विचारते? हनुमंतराय माझ्या प्रभूला विचारतायत. आणि हनुमंतराय पुढे बोलतायत, कठीण भूमी, ही भूमी कठीण आहे, खडतर आहे, खडकाची आहे, काट्याची आहे, दगडाची आहे, धोंड्याची आहे. कठीण भूमी कोमल पदगामी, तुमचे पावलं मात्र कोमल आहेत, देवाचे पावलं कोमल आहेत ना. तो सुकुमार आहे. किती कोमल आहेत देवाचे पावलं, किती कोमल आहेत. एकदा कान्होपात्रा नावाची एक सुंदर कन्या होती. तिने विचार केला, देव माझ्यापेक्षा कोमल आहे. ती देवाला पाहायला गेली. तिनं देवाच्या पायावरती बोट ठेवलं तर देव इतका कोमल आहे, इतका कोमल आहे, तिथं खड्डा झाला. पंढरपूरला जाऊन बघा, देवाच्या पायाला खड्डा पडलेला आहे. कशामुळं? कान्होपात्रेचं पाया हाताचं बोट रुतलं तिथं. इतका देव कोमल आहे. नीलांबुज श्यामल कोमलांगम, कोमलांग आहे त्याचं. आणि मग कठीण भूमी कोमल पदगामी, कवन हेतू विचारे हुबन स्वामी. या जंगलामध्ये कोणत्या हेतून तुम्ही विचरण करत आहात, फिरत आहात? आणि मग सगळी झालेली कथा हनुमंतरायाला सांगितली. आणि मग हनुमंतरायाने विचार केला, बुद्धिमताम वरिष्ठ माहिती. हनुमंतराय बुद्धीमध्ये बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. आणि मग हनुमंतरायाने विचार केला, सुग्रीवाचं आणि यांचं सख्य होऊ शकतं, मैत्री होऊ शकते का? मैत्री होण्यासाठी काय काय लागतं माहिती आहे का माय बाप? मैत्री होण्यासाठी समानशीलेषु समान व्यसनेषु, बरं का, समान शिलावाले माणसं लागतात. समानशील म्हणजे कसं? एक तर एखादा सदाचारी असावा, त्याच्याबरोबर सदाचार्याची मैत्री होते. सात्विक असावा, सात्विकाची समानशीलेषु. एखादा व्याभिचारी असावा, त्याला त्या व्याभिचारीच मित्र मिळतो त्याला, बरं का. समान व्यसनेषु, नाहीतर मैत्री होण्यासाठी दोघांचं व्यसन समान पाहिजे. तंबाखूवाल्याची बिगर तंबाखूवाल्याची शक्यतो मैत्री होत नाही. दोन्ही तंबाखूवाले असले की लगेच गट्टी जमते. माझी तंबाखू तुझा चुना. आणि मग ती दोघाची एकाची तंबाखू एकाचा चुना. आणि मग सगळ्या गावाचं दळणदळीत बसते. हा असा, तो तसा, तो तसा, समान व्यसन. आणि मग या दोघांमध्ये काय समानता आहे? तर मग यांची पत्नी कोणीतरी निशाचर घेऊन गेलाय. आता देवानं सांगितलं होतं ना कशासाठी फिरतोय आम्ही. आणि सुग्रीवाची पत्नी सुद्धा वाली घेऊन गेला होता. दोघांचं दुःख समान आहे, यांची मैत्री होऊ शकते. आणि मग तिथं आले, सुग्रीवासोबत मैत्री झाली. आणि मग सुग्रीवासोबत मैत्री झाल्याबरोबर सुग्रीवानं सांगितलं, आम्ही सीतेचा शोध करून देऊ. आणि मग सुग्रीवाने सांगितलं, माझ्या बाजूने येऊन तुम्ही वालीचा वध केला पाहिजे. सुग्रीवाचा भाऊ वाली मोठा बलाढ्य होता. आणि अशामध्ये सुग्रीव वालीकडे गेला. देवानं सांगितलं, जा, मी मारतो त्याला. दोघांमध्ये युद्ध झाले. सुग्रीव वाली एकमेकांसोबत लढू लागले. सुग्रीवाच्या गळ्यामध्ये माळ फुलाची. जो सुग्रीवाचा प्रतिद्वंद्वी आहे समोरचा, त्याची नजर जर त्या ह्याच्यावर पडली, माळेवर पडली, तर त्याची शक्ती क्षीण व्हायची आणि त्याची शक्ती वालीमध्ये शिरायची. वालीची शक्ती जोपर्यंत माळ आहे. प्रकार काय झाला? सुग्रीव परत आला मार खाऊन. देवा, मारायची तिथंच मारा न, त्याच्याकडे कशाला पाठवताय? असं म्हटल्याच्या नंतर
देवाने विचार केला. त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे. सुग्रीवा, मला कळलं नाही कुणाला मारावं ते. आणि मग सुग्रीवाच्याही गळ्यात माळ घातली, वालीच्याही गळ्यात माळ आहे. अशामध्ये दोघ जण युद्ध करू लागले. परत देवाच्या लक्षात येईना कोणाला मारावं, माळ असल्यामुळे पुन्हा माळ काढली. माझे प्रभू झाडाच्या आड झाले आणि बरोबर वालीचा वेध घेतला. वाली मरण पावला. वालीची पत्नी तारा आली आणि तारेनं सांगितलं, प्रभू तुमच्याकडे तर समानता असली पाहिजे, माझ्या पतीला का मारलं तुम्ही? धर्म हेतू अवतरे ओ गोसाई, मारे हो मोही व्याध की नाही. धर्म हेतू अवतरे ओ गोसाई. वाली बोलतोय, का मार मी वैरी झालो, सुग्रीव तुम्हाला प्यारा झाला, काय अवगुण आहे माझा सांगा? मैं बैरी सुग्रीव पियारा, अवगुणनाथ कवन मोही मारा. आणि मग प्रभूने सांगितलं, तुझ्याकडून गुन्हा घडला. देवाने सांगितलं, अरे लहान भावाची बायको पत्नी मुलीसारखी असते, तिला नेऊन ठेवलास, पाप झालं तुझ्याकडून म्हणून मारलं. देवाने सांगितलं, हे 2-4 लोक यांना मारलं तरी पाप लागत नाही. कोण कोण? शूद्र गवार ढोल पशुनारी, हे तो सब ताडना के अधिकारी. विस्तारित विषय येतो. आणि मग पुढे सुग्रीवाने सांगितलं, वालीने देवाने सांगितलं, वाली तुला जिवंत करू का? तारा आली तिथं. वालीला विचारलं, जिवंत करू का? वालीनं सांगितलं, नको देवा, याच्यासारखं भाग्य कुठे मरण्याचं. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंती राम कही आवत नाही. सुग्रीव गेला. तारा आली, विकल करू लागली, माझ्या पतीला तुम्ही मारलात, प्रभू माझा पती मला पाहिजे. रामाने सांगितलं, आता लवकर लवकर 10 मिनिटांमध्ये संपवायचे, लवकर लवकर. तारेला प्रभूने सांगितलं, तारे जर मी तुझ्या पतीला मारलं असं म्हणतेस तर तुझा पती समोर पडलेला आहे, उचलून घेऊन जा. आणि जर प्राण हरला म्हणतेस त्यातलं चैतन्य निघून गेलं, हे तारे चैतन्य कधी मरत नसतं. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. मग पुढे तारा विकल देखी रघुराया, दीन ज्ञान हरिलीनी माया. पुढे जल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीर. हे तारे, हे 5 तत्वाचं शरीर आहे, हे 5 तत्वामध्ये विलीन होऊन जात. जर देहाला पती समजत असेल तर देह आहे घेऊन जा, आणि त्याच्या चैतन्य स्वरूप आतल्या प्राणाला पती समजत असतील तर आत्मा कधी मरत नाही, बरं का? आणि पुढे मग बरेच दिवस झाले, पावसाळ्याचे दिवस चालू झाले, बरेच दिवस झालं सुग्रीव काही भेट घेत नाही. लक्ष्मणलाल रागाने सुग्रीवाकडे गेले, अरे, आणि लात घालून सुग्रीवाला उठवलं. स्वानर सेना तयार झाली आणि सांगितलं, चला सीता शोधासाठी चला. जांबवंत हनुमंताला जागृत करतात. हनुमंताकडे शक्ती आहे सागर पार करण्याची, पण सुप्त आहे, दाखवून दिली. आणि हनुमंतरायानं उड्डाण केलं, पर्वतासारखं रूप घेतलं हनुमंताने रामकार्यासाठी. याच ठिकाणी किष्किंधा कांडाचा समाप्त होतो. पुढे सुंदरकांड सुरुवात होतं. आणि मग हनुमंतराय निघाले पुढे सीता शुद्धीसाठी. उडी मारली पुढे लंकेत उडी मारली आणि अशोक वाटिकेमध्ये गेले.
आता कथा लवकर संपवायची आपल्याला, त्यामुळं काही भाग राहून जाईल. आता अशोक वाटिकेमध्ये गेले, जिथं सीता मातेला रावणाने ठेवलं तिथे गेले. रावण अनेकदा यायचा, माझी पत्नी हो, 80,000 माझ्या पत्न्या तुझ्या दाशा करीन मी. रावण यायचा, निघून जायचा. रावण यायचा. मंदोदरीनं अनेक वेळा समजावून सांगितलं, बिभीषणानं अनेक वेळा समजावून सांगितलं, पण रावण ऐकायला तयार नाही. तर मंदोदरीनं सांगितलं, पतिदेवा तुम्हाला ती अशी वश होत नाही ना? नाही होत. मग तुम्ही एक काम करा ना. कोणाला वश होते ती? ते रामाशिवाय दुसऱ्याचं नावच घेत नाही. तुम्ही मायावी आहात, तुम्ही रामाचं राम होऊन जा ना तिथं. रावणानं दिलेलं उत्तर गोड आहे, एवढं माझं राम तत्व श्रेष्ठ आहे. रावणानं सांगितलं, ते मला कळत नाही का? तू सांगायची काय गरज आहे? ज्या वेळेस मी राम होतो त्यावेळेस माझ्या अंतःकरणामध्ये काम शिल्लक राहत नाही, तिथं जाऊन काय उपयोग आहे? बरं का? अनेक प्रकारानं समजावून सांगितलं. आणि मग पुढे हनुमंतराय कुठे आले? देवाकडून मुद्रिका घेतली खून गाठ म्हणून. आणि मग कुठे आले? अशोक वाटिकेमध्ये आले. आणि मग झाडाच्या आड बसले. आता ओळख पटवून द्यायची ना सीतेला, मी रामाचा दूत आहे म्हणून ओळख पटवून द्यायची. झाडाच्या आड बसले आणि रामकथा गायन करू लागले. राम कहाणी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. सीता मातेचं. सीता मातेने विचारलं कोण आहे झाडाच्या आड? टपकन उडी मारली आणि म्हणू लागले, श्री राम मोहे पठायो, मैं रामदूत बन आयो, सीता माँ की सेवा में रघुवर का संदेशा लायो, और संग लायो, और संग लायो प्रभु मुद्रिका निशानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी. अंगठी टाकली, प्रभु मुद्रिका मेली मुखमाई. निघाले तेव्हा संकट आले खूप माझ्या
रामनामाचा पर्वत वर आला. किती पळताय, किती धावताय, विश्राम करा. नाही नाही, जोपर्यंत राम कार्य आहे तोपर्यंत विश्राम नाही. मैनाक नावाच्या पर्वताला सुरसा राक्षसी आली. खा जाऊंगी, उद्धार केला. सिंह का आली, आगे जाए लंकिनी रोका. लंकिनी आली, मारे उलात गई सुरलोका. लातेमध्ये उद्धार केला. पुढे लंकेत आले, सगळीकडे फिरले. बरं का, लंकेमध्ये एक घर असं दिसलं ज्या घराच्या समोर तुळशी वृंदावन आहे. ते घर विभीषणाचं होतं. त्या घरातून रामनामाचा ध्वनी येत होता, रामनामाचा. बरं का, कसं असतं बघा गोड्यानं. अयोध्या सगळी सज्जनाची नगरी आहे. अयोध्या संपूर्ण सज्जनाची नगरी आहे. त्याच्यात एक दुर्जन निघाली, तिचं नाव आहे मंथरा. लक्षात येतं ना तुमच्या? लंका सगळी दुर्जनाची नगरी आहे. त्याच्यात एक सज्जन निघाला, विभीषण. बरं का, आणि मग विभीषणाला विचारलं, अरे एवढ्या दुर्जनाकडे तू राहतो कसा? विभीषणानं सांगितलं, सुनहु पवन सुत रहेनी हमारी. कसा राहतो? जशी 32 दाताच्या मध्ये जीभ राहते ना, तसा मी राहतो या लंकेमध्ये. आहे का नाही? जीभ लय खतरनाक आहे. दाताच्या जरी मध्ये राहत असली तरी जिभेनं जर ठरवलं ना 32 काढायची, जीभ वाकडी चालली की 32 निघाली. सगळं जिभेवर आहे. कळते ना तुम्हाला? जशी 32 दाताच्या मध्ये जीभ राहते तसं म्हटले. आणि मग जे मी दशरथ मग जीभ विचारी. पुढे रामकान्ही सांगून झाल्याच्या नंतर प्रभूनं पाठवलंय, मुद्रिका दिली. आणि मग सीतामातेला सांगितलं हनुमंतरायाने, आई भूक लागली. सीतेनं सांगितलं, हनुमंता झाडाखाली पडलेले फळ खा. पडलेले खा म्हटले. काय म्हटले? पडलेले खा. हनुमंतराय झाडावर चढायचे, तोडून नाही घ्यायचे, झाड हलवायचे गदा गदा. खाली पडल्यावर मग खायचे. आता आईचा आदेश आहे ना, पडलेले खा. सगळे नाचधूस करू लागले. जम्मू माळी आला, उद्धार केला. अनेक राक्षस चालून आले. हनुमंतरायने बांधून ठेवायचं, बांधून ठेवायचं. हा चला भजन करा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. घाबरून भजन करायचे, श्रीराम जय राम जय जय राम. हे का नाही? रावणाच्या कानावर बातमी कळली. रावणानं अक्षय कुमाराला पाठवलं, उद्धार झाला. आणि मग हनुमंतरायाला बांधलं आणि रावणाच्या समोर नेऊन उभं केलं. आता हनुमंतराय आहेत ते. रावणाचं आसन उंच होतं माय बाप, उंच. 9 ग्रहाच्या पायऱ्या चढवून जायचा रावण वर. शनीला सुद्धा खाली घातलं होतं. 9च्या 9 ग्रह पायाखाली घातले होते. काय एक तरी का? गणपती बाप्पा गाढव वळायला होते. ब्रह्मदेव पंचांग सांगायला होते रावणाच्या तिथं. खंडोबा दाढी कराय होते खंडेराय. वर्म चुकलं आणि रावणानं खंडेरायला शिक्षा केली. हे का नाही? किती वेळ मारले? कोट. किती? तेव्हापासून चालू झालं येळकोट. येळूकोट. येळकोट जय मल्हार तेव्हापासून चालू झालं. जाऊ द्या, तो विषय वेगळा आहे. रावणानं सगळे देव बंदिवासात टाकले होते. काय त्याची ताकद असेल. आणि मग हे हनुमंतरायाने काय केलं? रावणापेक्षा उंच आसन तयार केलं. आपल्या शिफ्टीच्या गुंडाळी केली. असे रावणापेक्षा उंच केली. केल्याच्या नंतर
शेपटी ताकद आहे का? शेपटी जाळून टाका म्हटला रावण. नाही बाप, चिंध्या आणल्या त्या शेपटीला गुंडाळायला. वेळ कमी असल्यामुळं सगळ्या लंकेतल्या चिंध्या संपल्या. जा म्हटले सीतेच्या अंगावरचं वस्त्र घेऊन या. थांबविलं माझ्या हनुमंतरायाने. आता नाही लांबवली, थांबा होता म्हटले याच्यावरती. रॉकेल ओतलं त्यामध्ये पेटता पेट ना आहे का नाही. आणि फुंकर घालायला कोण आलं? स्वतः रावण आला. संत वर्णन करतात, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. आणि त्या पेटली ना ते शेपटी पेटल्याबरोबर इकडं तिकडं फिरू लागले. पण लंकेला आग लागत नाही. आग लावून बघितली, लागत नाही लंकेला आग. लक्षात आलं का लागत नाही? जोपर्यंत शनीची वाकडी दृष्टी या लंकेवर पडत नाही तोपर्यंत लंकेला आग लागत नाही. हनुमंतराय त्या कारागृहामध्ये गेले, तोडलं आणि शनी महाराजांना भेटले. शनी महाराजांना सांगितलं लंकेला आग लागत नाही. शनी महाराजांनी सांगितलं थांबा, माझी वाकडी दृष्टी पडली, आग लागते. शनीनं लंकेवरती वाकडी दृष्टी टाकली, लंका जळाली. फक्त विभीषणाचं घर वाचलं आहे का नाही? का? त्याच्या घरामध्ये रामनाम आहे, त्याच्या अंगणामध्ये तुळस आहे म्हणून वाचलं. आपल्या बी घरात समोर तुळस असतेच की, पण आपलं लय बावळेवणी आहे का नाही? आपलं कसं आहे, आंगण में देखो तो तुलसी का कुंडा. काय? आंगण में देखो तो तुलसी का कुंडा, फ्रीज खोल के देखो तो मुर्गी का अंडा. असं कुठं जमतंय का? अरे कोणतं तरी एक गंमत आहे आपल्या भक्तीची आहे का नाही? आणि मग हे सगळी लंका जाळली. समुद्राच्या किनाऱ्यावरती आले. सांगितलं सीता अयोध्येत लंकेत आहे. आता गडबड झाली की असं होतं बा मला शब्द. लंकेत आहे. आणि मग पुढे हे सोडण्यासाठी एकदा अंगदाला पाठवलं. जा झणी जा जाऊनी रावण असं सांग अंगदा, शेवटचा विचार करी फिरुणी. एकदा विचार कर, दे म्हणावं सीता, अन्यथा तुझा नाश ठरलेला आहे. रावणाने सांगितलं अंगदाला, ए अंगदा, अरे तुझ्या बापाला यानं मारलंय वालीला, आणि याच्या बाजूनं तू. अनेक प्रकारानं दोघांचा संवाद झाला. आणि मग पुढे लंकेवर चढाई करण्यासाठी सेतू बांधायचं ठरलं. सेतू बांधत असताना कुठलंही शुभ कार्य करत असताना मंगल करावं लागतं. रामेश्वराची स्थापना करायचं ठरलं. त्याच्यामध्ये माझ्या प्रभूंनी शिवलिंग तयार केलं वाळूचं, आणि त्याच्यामध्ये आता प्राण प्रतिष्ठापित करायचा आहे. प्रतिष्ठापना करायची, त्याची मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची. अशामध्ये जांबुवंत आहेत. अनेक महाबलाढ्य 18 पद्मवानर एकत्र केले. आणि माझ्या प्रभूंनी विचार केला, अरे आता याची पूजा करायची. ऐका गोड कथा आहे, याची पूजा करायची. मग याच्यासाठी विधिवत मंत्र म्हणणारा या जंगलामध्ये कुठे कोण आहे? जांबवंतांनी सांगितलं, प्रभू माझ्या दृष्टीशी एक जण आहे. म्हणे कोण? भगवान शंकराची भक्ती करणारा जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ एक पुरुष आहे, त्याचं नाव आहे रावण. रावणाला आणायचं का? प्रभूंनी सांगितलं ठीक आहे, काय अडचण नाही. बरं का? जांबवंत महाराज रावणाकडे गेले. जांबवंत महाराजांचं रावणाने स्वागत केलं. या काका, या काका. फुलं अंथरले, उंच आसनावरती बसवलं. काय सेवा करू काका? जांबवंताला मानत होता रावण. आणि मग जांबवंतांनी सांगितलं, रावणा म्हणे शिवलिंगाची प्रतिष्ठापना करायची आहे. म्हणे मग तुला यावं लागतंय. कोण करणार आहे? समुद्र किनाऱ्यावरती राजा दशरथाचे 2 मुलं आहेत.
एकाचं नाव आहे राम आणि एकाचं नाव आहे लक्ष्मण. रावण हुशार होता ना, डहाडोक येते त्याला. रावणाने सांगितलं शिवलिंग स्थापन करण्याचा उद्देश लंकेवरती चढाई करून लंकेवरती स्वारी करण्याचा तर नाही ना. जांबवंतांनी सांगितलं त्याच उद्देशानं शिवलिंगाची स्थापना करायची. रावणानं सांगितलं ठीक आहे, येतो मी. आणि रावणाने विचारलं काका, त्या निर्जन जंगलामध्ये शिधा सामुग्री असेल का? जांबवंत काकाने सांगितलं आम्ही उपलब्ध करू. रावणाने वचन दिलं जर काही कमी पडलं पूजेमध्ये तर पुरोहिताचं काम असतं यज्ञामध्ये ते पुरवायचं. आता आपण पूजा करतोच की, यज्ञ होम हवन करतो, त्यावेळेस आपण देवबाप्पाला म्हणतो देवबाप्पा सगळं तुम्हीच घेऊन या, सुपाऱ्या आणा, हळकुंड आणा, काय तुम्ही लागेल तेवढं आणा, तुम्ही आम्ही दक्षिणा देऊन टाकू, आहे की नाही? असतं ना तसं. आणि मग रावण निघाला कुठे? पूजा करायला. शिवलिंग प्रतिष्ठापित झालेलं, आता अभिषेक करायचा आहे त्याला. रावण आला, हा झालं 5 मिनिटात. आणि मग रावणाला उंच आसनावरती बसवलं. बसवल्याच्या नंतर रावणाने सगळे होम यज्ञ तयार केले आणि रावणाने माझ्या प्रभूकडे पाहिलं. आता ऐका कथा. रावणाने माझ्या प्रभूकडे पाहिलं आणि सांगितलं यजमान, पूजा एकट्यानं करता येत नाही, कुठं आहे तुमची पत्नी? काय म्हणला असेल माझा देव? देवानं खाली मान घातली आणि मग रावणाने जांबवंताकडे पाहिलं. जांबवंताने रावणाकडे पाहिलं आणि खूनगाठ ठरली. इंद्रजित आला होता सोबत. रावणाने इंद्रजिताकडे पाहिलं आणि इंद्रजित अशोक वाटिकेमध्ये आला. सीतेला घेतलं रथामध्ये, समुद्राच्या किनाऱ्यावरती आले. ज्या ठिकाणी शिवलिंग प्रतिष्ठापित करायचंय त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने आणि परांबा भगवती सीतेने पूजा केली दोघांनी मिळून. कशासाठी चाललंय हे सगळं? कशासाठी चाललंय? सीतेला आणण्यासाठी चाललंय. आली नाही का मग सीता? नाही, देवानं ठेवून घेतली. बरं का? शिवलिंग प्रतिष्ठापित झालं, त्याचं नाव ठेवलं रामेश्वर. का नाव ठेवलं रामेश्वर? तो रामाचा ईश्वर आहे म्हणून रामेश्वर नाव ठेवलं. सीता परत अशोक वाटिक मध्ये गेले, सेतू बांधला, लंकेवरती चढाई केली. राम रावणामध्ये घनघोर, लक्ष्मणाला शक्ती लागली. हनुमंतरायांनी द्रोणागिरी आणला, सुषेण वैद्याला आणलं. सुषेण वैद्याने द्रोणागिरी आणायचा सांगितला आणि द्रोणागिरी आणला आणि त्या जडीबुटीने ती शक्ती उतरली. आणि मग विभीषणाने सांगितलं रावण मरत नाही. अनेक दिवसापर्यंत युद्ध चाललंय, रावण मरत नाही. विभीषणाने सांगितलं प्रभू त्याच्या बेंबीमध्ये अमृत आहे, तिथं बाण मारा. सुई 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 बाण करत गेला, रावणाच्या बेंबीमध्ये शिरला. रावण मारला. लंकेचा राजा विभीषण केला माझ्या प्रभूने. बरं का? आणि मग माझे प्रभू सीतेला घेऊन अयोध्येमध्ये येऊ लागले. येत असताना पुष्पक विमानामध्ये बसले आणि निघालं विमान. जसे गेले होते ना भेट देत, तशी भेट देत आले. प्रभू आता विसर्जित आहे, जसे गेले होते तशी भेट देत परत आले आणि अयोध्येमध्ये आले. हनुमंतरायाने सांगितलं राम येत आहेत. बजरंगीला एक बरिया, राम आते नगरिया. एक बरिया, राम आते नगरिया. आते नगरिया, राम आते नगरिया.
त्याला काय 5 मिनिटात जिकडं तिकडं त्याला काय रामकथा किती आहे? लई थोडी आहे रामकथा, आहे का नाही? एका श्लोकात सांगितलेलं मी त्या दिवशी, अधोराम तपोवनादि गमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दळनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम येतद्धि रामायणम. झाली रामकथा, एका श्लोकात रामकथा संपते. याच्यापेक्षा कमी वेळातली सांगू का रामकथा? उगा अर्ध्याच मिनिटात संपणारी सांगू का? एक था राम, ऐकायची ना? एक था राम, ऐका. एक था रावणना, एक क्षत्रिय तुझा बामन्ना, उसने उसकी स्त्री हरी, उसने उसकी मौत करी, बस इतनी सी बात की बातन्ना, फिर भी तुलसीदास जी लिख गए इतना बड़ा पोथन्ना. एक राम, एक रावण. रावणानं रामाची पत्नी नेली आणि रामानं रावणाचा वध केला, झाली कथा. काय लागते पण हे चरित्र युगान युग चाललं तरी सरत नाही. म्हणून शेवटचं भजन, हम कथा